नमस्कार, मी परदेशी प्रीती किशोर सिंग, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आवाज महाराष्ट्राचा या चॅनलने आयोजित केलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेनिमित्त आपल्यासमोर विषय प्रस्तुत करते, शिवरायांचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या कालचे मावळे एकनिष्ठ होते. आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे हो मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते, म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. आजकालच्या मावळ्यांनी काय आदर्श घेतला हो त्यांचा? आजकालची बहुतांश तरुण कार्टी 35च्या रात्री गडकोट किल्ल्याच्या पायथ्याशी डर्टी मनाने जर का पार्टी करत असतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ताकदच सगळ्यांच्याच मनगटात होती हो, परंतु स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांच्याच रक्तात होती. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि आज त्यांचे नाव कुठे दिले जात आहे हो? बिड्यांच्या पाकिटांना, सिगरेटच्या बंडलांना. परंतु त्यांना विरोध करायचा तरी कसा? जे पक्के विरोध करणारे असतात तेच बिड्याफुके असतात. ही तर फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे ना. माझ्या मित्रांनो, आज 350 वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. ही तर फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे ना. असं वाटतं भल्या पहाटे उठावं, या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, त्या काळजातून या अंतकरणातून त्या राजाला साथ घालावी, हाक मारावी, म्हणावं, सांगावं, विचारावं की राज कशी पकडली हो बलाढ्य धरण तलवार. राज, आज हात तुमचा मावळा साधा चहाचा कप उचलताना हात थरथर कापतो. राजा, तुम्ही राज्य वेडे स्वराज्य वेडे होतात. आज हात तुमचा मावळा पाण्याची तहान कशी बियर पिऊन भागवतोय. राजा, बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे. राज, आज हात तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन, आमचा होतो एक चौकोन, त्या चौकोनातले जातात दोन, मग उरलेल्यांना आधार कोण. अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. महाराज, रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी. तुम्हामुळे पाहतो आम्ही देवळाचे कळस. तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस, तर नसती दिसली अंगणात तुळस. जिजाऊंनी जसे संस्कार शिवरायांवर केले तसे आमची माय लेकरांवर करत नाही. म्हणून कुणी मन तोडलं की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या, पेपर अवघड गेला कर आत्महत्या, कर्ज झालं कर आत्महत्या, बायकोने त्रास दिला कर आत्महत्या, नवऱ्याने छळलं कर आत्महत्या. झाले काय आत्महत्या करायला? कित्येक मुलं, मुली, महिला, पुरुष एकच कारणानं आत्महत्या करतायत. काय आदर्श घेतला आपण शिवरायांचा? शिवरायांवर पण अनेक संकट आली, पण मनात विचार आला नाही राजाच्या की आत्महत्या करावी म्हणून. राजे कधी रडत बसले नाही, संकटांना द्वेष देत बसले नाही, कपाळाला हात लावून बसले नाही. राजे प्रत्येक संकटातून शिकले, प्रत्येक संकटातून मार्ग काढला, वाटा सोडला, म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. मित्रांनो, अनेक दरबारात नाचगाण्यांची शोभा असायची, परंतु माझ्या राजांच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही. प्रत्येक स्त्रीला नेहमी माता आणि भगिनींचाच दर्जा दिला गेला. म्हणूनच म्हणतात ना, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच म्हणतात ना, आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा. मला शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की आजचा महाराष्ट्र जर पुन्हा बदलायचा असेल तर सुरुवात आपल्यापासून करावी लागेल. कारण जर प्रत्येकाच्या मनात शिवराय जागे झाले तर महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वाभिमानाने उभा राहील. धन्यवाद.